नमस्कार. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कॅनडामध्ये आणि भारतात सुद्धा गाडी कशी चालवायची, काही नियम आहेत ते कसे पाळायचे. आता ही जी लाईन्स दिसते, ब्रोकन लाईन्स दिसत आहेत, तर त्या आपल्या बाजूनी आहेत म्हणजे आपण ओव्हरटेक करू शकतो. आता त्या पलीकडच्या बाजूनी सुरू झाल्या, थोडं मागे घेऊन बघा बरं. तर पलीकडच्या बाजूने सुरू झाल्या असल्यामुळे आता फक्त पलीकडचे लोक ओव्हरटेक करतील, आपण नाही करू शकत यावेळी, कारण आपल्याकडून सॉलिड लाईन आहे. आता आले डबल सॉलिड लाईन. ह्याचा काय अर्थ आहे की कोणीच ओव्हरटेक नाही करू शकत, न पलीकडचे ना आपण. ठीक आहे, एवढं कळालं. आता पुढे आता आली ही टर्निंग लेन. टर्निंग लेन म्हणजे जर आपल्याला डावीकडे वळायचं असेल तर मग या लेन मधून जायचं. आता लोक काय करतात माहितीये, डावीकडे जातात, त्या लेन मध्ये जातात आणि अचानक त्यांना कळतं की अरे आपल्याला तर सरळ जायचं होतं. मग ते लोक उजवीकडचा इंडिकेटर देऊन असं यायचा प्रयत्न करतात. ते बरोबर नाही ना, मागची गाडी फास्ट असली काय असलं काही होऊ शकतं. त्यामुळे आपण काय करतो, डावीकडच्या लेन मध्ये गेला तर आपण यू टर्न मारून यायचा. आपण इंडिकेटर दाखवून नाही करायचा. आपण नीट चालवतो हो, पण दुसरा माणूस नीट चालवेल ह्याची काय खात्री आहे ना. म्हणून उजवीकडे तुम्हाला दिसत असणार आहे की कच्चा रस्ता टाईप आहे म्हणून, तर इथे थांबता नाही येत. आपल्याला कसं, आपण महाराष्ट्रात आपल्या घरात नाही, आपल्या शहरात थांबायचं असेल तर लाव साईडला, काय जात आहे असं करतो. इथे नाही चालत. इथे तुमची गाडी बंद पडली तर आता जो बनलेला रस्ता आहे ना, पक्का रस्ता, तिथेच साईडला घ्यायची. कच्चा रस्ता असेल तर रस्त्याच्या मध्येच थांबायचं, पार्किंग लाईट ऑन करायचे, मग ते टोवाले येतील, तुमची गाडी काढतील, मग तुम्हाला घेऊन जातील, पण तोपर्यंत तिथेच थांबायचं. असले इथले नियम. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, काही प्रश्न असतील तर कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.